प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा महाविकास आघाडीतला समावेश किमान समान कार्यक्रमाच्या पुढे गेलेलाच नाही। गेल्या 12 दिवसांपासून वंचितच्या मविया समावेशाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे। दुसरीकडे शरद पवार मात्र 39 जागांचं वाटप निश्चित झाल्याचं सांगतायत। प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या महाविकास आघाडीच्या समावेशाचं काही खरं दिसत नाही। कारण वंचितनं किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी दिलेल्या 39 कलमी मसुद्यावर मवियानं अजून उत्तर दिलं नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांची किमान समान कार्यक्रमावर बैठक बोलवण्याचं ठरलं होतं, त्याचंही काहीच झालं नसल्याचं वंचितनं सांगितलंय। 12 दिवसांपासून वाट पाहणाऱ्या वंचितच्या नेत्यांचा आता संयमाचा बाण फुटू लागलाय। सदर 39 मुद्द्यांवर अपेक्षा अशी आहे की घटक पक्षातील या सर्व लोकांनी पक्षांतर्गत चर्चा करावी। 12 दिवस झाले, अद्याप काही प्रतिसाद नाही। आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी या 39 मुद्द्यांवर चर्चा करावी, मतैक्य करावं आणि आम्हाला त्याप्रमाणे कळवावं। दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते मात्र जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचा दावा करतात। शरद पवारांनी मवियाच्या 39 जागांवर एकमत झाल्याचा दावा केलाय। फक्त 9 जागांचं वाटप शिल्लक असल्याचा पवारांनी दावा केलाय। 48 जागा, 48 जागांमध्ये 39 जागेवर आमच्यात एक होतं, एक 5-6 जागा शिल्लक आहेत, आमची लिस्ट होऊ शकली नाही। मला असं वाटतं की उद्या आमचे सरकारी बसणार आहे आणि त्याच्यात बरेचसे प्रश्न सुटतील आणि 2-4 जागा ज्याच्यामध्ये एकमत झाले नाही तर आम्ही जे मी स्वतः चर्चेत नसतो। आतापर्यंत प्रकाश आंबेडकर हे मवियात सामील झाल्याचं संजय राऊत सांगत होते। स्वतः आंबेडकरही ठाकरे गट आणि पवार गटाशी आघाडी असल्याचं सांगत होते। 48 पैकी 39 जागांवर मवियाचं एकमत झालेलं असताना अजूनही प्रकाश आंबेडकर मविया बाहेर कसे हा प्रश्न भुसकळ्यात टाकणारा आहे। कोल्हापूरहून सतेज औंधकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।